कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करते? अरे काय एवढं काय रिॲक्ट होतो? मी काय कांड करते का काही? हे काय? ते काय म्हणजे मी तुला सगळं सांगेन, ठीक आहे? इथं काय? इथे काय म्हणजे तू का तुला राग येतोय का? मला लावू दे जरा, थांब, मी सगळं सांगणार तुला। थांब बाजूला। एवढं का रिॲक्ट करतोय? घे तू पण लाव आता मला, चल। काय ड्रामा आहे हा सकाळी सकाळी? मला ऑफिसला जाऊ दे, उशीर होतोय। थांब, सांगणार म्हणते ना, मी सगळं सांगणार। मी काय? तुझ्यासारखी आहे का की मनात ठेवायचं आणि सांगायचं म्हणजे तू तुझा विचार कर, असं नाहीये। हे बघ, मी सगळं सांगणार, माझ्या मनात जे येतं ना ते सगळं तोंडावर आहे, कळलं ना? न मारता सांगितलं असतंस तर चाललं असतं जास्ती। दे इकडे, दे, लावतो मी तुला। नीटला हे असं नाही रे, मी कसं लावलं कानाच्या मागे तसं लाव। ते आता आता सांग। हो सांगते। मला वाटतंय, हे असं हळू बोलायची काय सिक्रेट आहे? अरे म्हणजे मला वाटतंय आपल्या नात्याला कोणाची तरी नजर लागली। चल चल, काहीतरी उगाच काय नजर अशी काय लागत नाही कोणाची, काहीतरी। मग हे सगळं काय आहे? तू मला काय म्हणाला की मी तुला तुझ्या प्रेमात पडलं? हा बरोबरच आहे ते। विचार कर जरा, गॅरेजवर बोलवायचीस मला काही कारण नसताना, वस्तीत बोलवायचीस, छोटी छोटी काहीतरी कामं असायची, उगाच मला बोलवायचीस। आशू, मी तुला मित्र म्हणून बोलवायचंय आणि तूही मित्र म्हणूनच यायचा। काही काळानंतर मला जाणवलं की मी तुझ्या प्रेमात पडले। रिअली? हो। मला काय माहिती तुझ्या मनात काहीतरी एक असेल, बोलत काहीतरी दुसरं असेल। आशू, असं का करीन मी? आणि तुला हे सगळं आधी कधी जाणवलं नाही, आत्ता बरं जाणवतंय। आशू, मी जशी आहे ना तशी तुझ्या समोर आले। मी ना तुझ्याशी कधी खोटं बोलले ना, नाटकं केली, काही केलं नाही। मी तू जसा आहेस ना तशी तुझ्या प्रेमात पडले आणि तुझंही ना तसंच झालंय। मी जशी आहे तसंच्या तसं तू माझ्या प्रेमात पडलं। मग आत्ता हे सगळं काय बोलतोय? ए शिवा, मी तुला सांगितलं यार, मोस्ट ऑफ द थिंग्स मी तुला सांगितल्या। हा, आता तू तुझा जरा विचार कर, कॉन्टम्प्लेट कर, झालं। आशू, मी नाही जबरदस्तीने काही केलंय, मी नाही तुझ्यावर जबरदस्ती केली। जेव्हा दिव्या लग्नातनं पळून गेली तेव्हा भाऊ आणि आजींनी मला कन्व्हिन्स केलं, त्याच्यानंतर मी लग्नाला उभी राहिले। तोपर्यंत मला वाटत होतं मी तुला गमावून टाकलंय, माझ्या मनात निघून गेलं होतं ते सगळं। पण मला वाटलं होतं की आपल्याला नशिबाने एकत्र आणलंय। बरं ठीक आहे, तुला जे समजायचं ते समज। मी बऱ्याचशा गोष्टी तुला सांगितल्या आहेत, पण ही गोष्ट खरी आहे की माझा तुझ्यावर आता विश्वास नाहीये, त्यामुळे हे काजळ बिजळ लावून काय होणार नाही। हळू खा। अरे हळू हळू। आशू, हे थँक्यू। कशाला एवढं फास्ट खायचं? अगं घाई झालीये मला, भाऊ गेलेत माझ्या आधी कामावरती आणि मला उशीर झालाय। आशू आशू, अरे भाऊना फॅक्टरीमध्ये काम होतं म्हणून गेलेत ते, तुला उशीर वगैरे नाही झालाय, आरामात झालं, आता सावकाश खा। हो ताई, पण आशूने खूपच मनावर घेतलंय ना कामाचं। मला खात्री आहे यांच्यासारखं आणि लक्ष्मण भाऊजींसारखं आपल्या कंपनीला आणखीन चांगले दिवस आणेल तो। करेक्ट आहेच, पण हे नवीन प्रोजेक्ट आशूसाठी महत्वाचं आहेच। अरे हो, कसं चाललंय त्याचं काम? एकदम मस्त, काम छान चालू आहे आणि आता छान मजा यायला लागली आहे। हो, काय आहे, नेहा पण कामात हुशार आहे आणि आशूही व्यवस्थित लक्ष घालतोय, त्यामुळे हो, आमचं बॉन्डिंग खूप छान जमलंय, चांगलं ट्युनिंग आहे ना। जमणारच, लहानपणीपासूनचे मित्र आहात तुम्ही। लहानपणीवरनं आठवलं, अगं आम्ही परवा जेवायला गेलो होतो ना, तिकडे तिने तो बिशी अन्ना राईस मागवला, तुला आठवतंय? आपण त्यांच्या घरी गेलो होतो लहानपणी, तर बेळगावला, तर तिकडे बिशी अन्ना राईस खाल्ला होता आणि तो मला इतका आवडला माहितीये, तिने रेसिपी लिहून घेतली। हो, मग घ्यावीच लागली, किती आवडला होता भात तुला तो। त्या दिवशी पण तो खाऊन इतकी मजा आली ना,
नेहा हुशार आहे, अजूनही लक्षात आहे तिच्या. हुशार नाही, ठार वेडी आहे ती. अगदी वेडी आहे म्हणजे तिला ना कोणासमोर काय बोलायचं कसं वागायचं बरोबर कळतं. बघते ना मी लहानपणापासून, त्या वयातही तिला खूप चांगली समज होती. आणि आता तर काय बघते ना, वागणं बोलणं सगळंच खूप चांगली मुलगी आहे. काय संबंध म्हणजे? हे बघ, हे सगळं मला तुझ्याकडून कळणं अपेक्षित होतं, तर ते मला शिवाने सांगितलंय. मुळात तू तिला प्रपोज का नाही केलं? आता काही ह्या गोष्टी सगळ्यांना ओरडून सांगू का मी? हे बघ आशू, सगळ्यांचं मला माहित नाही, पण मला सांगावं लागेल. कारण त्या दिवशी सगळी तयारी करायला मी तुझ्या सोबत होतो. तू इतका उत्साहात होता, फुलं वगैरे घेऊन निघाला, तू तिथे पोहोचलाच नाही. हे काय वागणं आहे? काय आहे, फक्त आता मला तुला सगळं सांगायची गरज नाहीये. नाहीये, तुला समजणार नाही आता. बरोबर ना? मला माहित नाहीये ना, मग मला सांग ना. हेच तर मी सांगतोय, जे काही घडलंय, तुझी जी काही पूर्ण गोष्ट आहे ती मला सांग. त्या दिवशी शिवाच्या बर्थडेला तू इतका उत्साहात होता, आपण इतकी सगळी तयारी केली, तू फुलं घेऊन निघाला, पण तू तिथे पोहोचलाच नाही. वर आता हे असा वागतोय, सगळ्यांना इग्नोर करतोय, वरून काय कारण देतोय? मी रेडी नाहीये, मी रेडी नाहीये, मी रेडी नाही. मग कधी रेडी होणार तू? हो, मी तुला आता सगळं नाही सांगणार आहे, कारण तुला कळणारही नाही त्यातलं काही. ए आशू, अरे भाई एकदा सांगून तर बघ, मी समजून घेईन. या आधी मी तुला समजून घेतलं नाहीये का? हे बघ मांजा, तू माझा मित्र आहेस ना, तू मला समजून घे. मला जरा वेळ हवाय. ठीक आहे, तर तू हे असं का बोलतोय, असं का वागतोय मला कळत नाहीये, पण मित्र म्हणून तुला एक हक्काने सांगतो, तू चुकतोयस. हे भाई, तुला काही कळलं असेल, तुझा काही गैरसमज झाला असेल तर ते नीट बोलून घे. उगाच त्यावर विश्वास ठेवू नको. आणि मला वाटते शिवाशी बोलून हे सगळं सॉर्ट होईल. आशू, हे असं वागण्यात काय अर्थ आहे? तर तुझ्यासारखा मूर्ख तूच आहे, तुला जे वागायचं ते वाग. हा, सगळे निघून जा चिडून. खरंच मी स्वतः जाऊन खात्री करू का? आई, हा काय करतेस? अगं, आशू म्हणत नव्हता का त्याच्या आवडीचा तो भात, बिशीबिळी अन्न हा, पूर्वी खूपदा करायचे मी त्याच्यासाठी. म्हटलं बरेच दिवसात काही केलं नाहीये, करावं म्हणून रेसिपी बघत होते. अरे वा, छान छान. नाही म्हणजे बघ ना आई, किती दिवसांनी आशूसाठी काहीतरी करायची संधी तुला मिळते. नाहीतर इतर वेळेस ती शिवा आपली मध्ये 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 मध्ये. कीर्ती, जाऊ दे ग. हा खरंच जाऊ दे. बरं आई मला सांग ना, तुझ्या त्या मैत्रिणीची मुलगी, काय तिचं नाव? नेहा. हा नेहा. किती हुशार मुलगी आहे ना ती. नाही म्हणजे बघ ना, आशूचा मूड खराब होता म्हणून त्याच्या आवडीचं ते काय बिशीबिळी अन्न, हा तिकडे त्याला खायला घेऊन गेली ना. म्हणजे किती लक्षात ठेवलं तिने. मी पण हाच विचार करत होते. हा पण एका गोष्टीचं वाईट वाटतं आहे मला. म्हणजे बघ ना, देव पण कसं चांगल्या गोष्टींना वेळ लावतो ना. म्हणजे अगं म्हणजे ती नेहा जर थोडं आधी आली असती आपल्या आयुष्यात तर. काय म्हणायचंय तुला? अगं म्हणजे जेव्हा आपण आशूचं लग्न ठरवत होतो, मुली बघत होतो तेव्हा. आता काय करणार, आपलं नशीब. शिवाने पुढाकार घेऊन स्वतः लग्न ठरवलं ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.